रामरसायनातील चौथं रसायन आहे व्रतांते विवेकनः. बोलण्यामध्ये कशी मधुरता असावी, बोलण्यामध्ये कसा विवेक असावा, याचाही आदर्श श्री रामचंद्र प्रभू. खरं तर मनुष्याला बोलणं येण्यासाठी जवळपास आयुष्याचे 3 वर्ष लागतात, परंतु कसं बोलावं हे कळून घेण्यासाठी संपूर्ण आयुष्य लागतं. बोलिए तब जब बोलने की रीती आहे. बोलण्याची पद्धत आली की मगच माणसाने बोलायला लागायला पाहिजे, परंतु ज्यांना बोलता येतं ते मौन होतात आणि ज्यांना बोलण्याची काहीच अक्कल नसते ते मात्र थांबतच नाही. रामचंद्र प्रभू सांगतात कसं बोलावं. आमची माऊलीसुद्धा सांगते ना, 13 प्रकारचे दोष ज्याच्यामध्ये आहेत ते बोलू नये. विरोधो वादो बळू आटू वेगू विंदानो आशा शंका प्रतारणो हे संन्यासिले अवगुणो जे वाचा. विरोधो वादो बळू प्राणिता पढाळो उपहास छळो वर्मस्पर्शो आटू वेगू विंदानो आशा शंका प्रतारणो हे संन्यासिले अवगुणो जे वाचा. कसं बोलावं. सास आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे कल्लोळ जर पाहायचे असेल तर ते रामचंद्र प्रभूंच्या चरित्रामध्ये सहज पाहायला भेटतात. किती विवेकपूर्ण बोलणं. दुःखाचा प्रसंग असतानाही त्याला सुखमय कसं करून टाकायचं ही कला रामचंद्र प्रभू आपल्या बोलण्यातून दाखवतात. श्रीरामांचा राज्याभिषेक होणार आहे. दुपारचा वेळ आहे, परंतु नियम असा आहे की जोपर्यंत राज्याभिषेक होत नाही तोपर्यंत राजाने उपवास करायचा. कौसल्या माता आपल्या महलामध्ये विचार करते की माझा रामलल्ला आता सिंहासनावर बसणार आहे, दुपारपर्यंत त्याला उपवास घडणार आहे आणि म्हणून काहीतरी त्याच्यासाठी फळं तयार करावेत. इकडे रामचंद्र प्रभूंना लक्षात आलंय, रामचंद्र प्रभूंना बातमी कळाली की आता आपल्याला सिंहासनावर नाही, आता 14 वर्ष आपल्याला अरण्यामध्ये जावं लागणार आहे. ही बातमी आईला सांगायची. त्या करुणामय कौशल्याला कशी ही बातमी सांगावी, परंतु बोलण्याची रीत किती सुंदर. श्रीराम मातेच्या महलामध्ये गेले. कौशल्या मातेच्या मनामध्ये किती आनंद. ज्या आसनावर हरिश्चंद्र अंबरीश दिलीप रघु असे महान राजे बसलेत त्या सिंहासनावर बसण्याचं सौभाग्य माझ्या रामाला प्राप्त होणार आहे. किती आनंद. मातेच्या महलामध्ये श्रीरामचंद्र प्रभूने प्रवेश केला, मातेला नमस्कार केला. श्रीरामचंद्र प्रभूंना कौशल्या माता म्हणते, रामा दुपारपर्यंतचा उपवास घडणारे थोडंसं खाऊन घे, काही फळं मी तुझ्यासाठी तयार केलेत, घेऊन आलेत, हे खा बरं रामलल्ला. रामचंद्र प्रभू सांगतात, आई हे फळं वगैरे तर मी खाईन आणि राज्याभिषेकाचं आहे नंतर बघूया, परंतु एक आनंदाची बातमी मला तुला सांगायची आहे. रामलल्ला तू इस अवध का राजा बनने वाला है, इससे आनंद की बात और क्या हो सकती है. नहीं माँ, इससे भी और आनंद की बात मैं आपको बताने वाला हूँ. क्या राम, क्या बात है ऐसे. आई मुझे पिताजी ने अब सिर्फ अवध का राजा नहीं रखा है, मुझे राजा पिताजी ने जंगल का राजा बना दिया. पिता दीन मोहि कानन राजो जह सब भांति मोर बड़काजो. भैया मेरे पिताजी को ऐसा लगा कि राम को अगर अवध का राजा बना दिया जाएगा तो छोटे राज्य का राज्य बनेगा, लेकिन मेरे पिताजी ने मुझे संपूर्ण पूरे जंगल का राजा बना दिया. काय हा बोलण्याचा विवेक. वडिलांनी मला पूर्ण अरण्याचा राजा बनवून टाकलं, व्यापक राजा करून टाकलं. जी बातमी दुःखाने द्यायची ती बातमी आनंदाने देतात. बोलण्याचा किती विवेक. ज्याच्याशी रामचंद्र प्रभू बोलतात त्याच्या जीवनामध्ये रामरसायनाचा संचार करून टाकतात. धन्यवाद.